झाला प्रकार, तुम्ही कितपत एन्जॉय केलात? बलात्कार कधी कोणी एन्जॉय करतो का? तो निव्वळ बलात्कार होता की काय हे सिद्ध व्हायचंय अजून. शिवाय साखर संडासात खाल्ली म्हणून गोड लागत नाही की काय? मिलॉर्ड, हे प्रश्न फक्त मला छळण्यासाठी विचारले जात आहेत. बाई, तुमचं वय? 28. तुम्ही सारखे म्हणताय माझ्यावर बलात्कार झाला, बलात्कार झाला. तुम्ही प्रतिकार का नाही केलात? मी कसून प्रतिकार केला? म्हणजे नेमकं काय केलं? मी धडपडले, ओरडले. मी डाक बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये असलेल्या, क्वार्टर्स मध्ये असलेल्या खानसामाच्या कानावर काहीही पडलं नाही. खोटं बोलतो तो. बाई, तुम्ही जेव्हा डाक बंगल्यावर एकट्या गेलात तेव्हा शिवा तिथे दारूच्या नशेत होता. तुम्ही त्याला उत्तेजित केलं आणि तुम्हाला हवा तसा बलात्कार त्याच्याकडून करून घेतला. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. थँक्यू माय लॉर्ड. मला एक सांगा, हे सगळं नाटक रचण्यामागे तुमचा हेतू काय होता? खोटं हे सगळं. खोटं हे सगळं, खोटं हे सगळं, या पलीकडे तुम्ही काहीच उत्तर देत नाही आहात. प्रतिकार केला तर बलात्कार होऊ शकत नाही हे तुम्हाला माहित नाही का? नाही. सुईच्या नेड्यात कधी दोरा ओलाय? हो. नेड फिरवा, दोरा जाईल का? सॉरी. बाबा, सिद्धार्थ, सिद्धार्थ, बाबा. बाबासाहेब, नमस्कार. बाबासाहेब, नमस्कार. काय काय काम आहे? घरी गेलो होतो, घरी कोण नाही आहे. म्हटलं आसपास तुम्ही इकडेच. कशाला घरी गेला होता? घरी कशाला गेलता? हा, सिद्धार्थ आला नाहीये बरेच दिवसात. सिद्धार्थ औरंगाबादला गेलाय. रोज कुठं कुठं जात असतो. आज इथं, उद्या तिथं, हे असं आहे. औरंगाबादून परत केव्हा येणार आहे काही माहिती आहे? आपल्याला नाही माहिती. काय माहित नाही. समजा भेट झाली तर एक निरोप सांगाल? म्हणावं अंबिकानं घरी बोलावलंय. ठीक आहे? यो निरोप मी देणार नाही. अण्णा, तुमच्या पोटीचं नाव घ्यायला पण आपल्याला लाज वाटते. त्याच्या मायला हो अण्णा, आपल्या घरी पुण्यांदा यायचं नाही. वस्तीवर फकाट चर्चा त्याच्या मायला. तुमचा आमचा संबंध काय? तुम्हाला थोडी जास्त झालीये. आपल्या पदरच्या पैशानं पियालो आहे. तुमच्याकडे पैसे मागितले का?
आणि दिलं ना तरी हात नाही लावणार तुमच्या पैशाला. अरे तुमचा आमचा संबंध काय हा? अरे तुमचा आमचा संबंध नसला तरी सिद्धार्थ आणि अंबिका यांचा संबंध आहे ना. तो बी मी संपवणार आहे. अरे आम्हाला असलो तरी इज्जतदार आहे आपण. खानदानी आहे खानदानी. सिद्धार्थला मी सांगणार आहे आपल्या जातीतली बाग शिकलेली नसन चालान. काळी बुटकी कुरू काय बी चालान. आणि बामणाची छिनाल नाही पाहिजे आपल्याला. शब्द जरा जपून वापरा. काय बोलताय काही कळतंय का तुम्हाला? समजा कळतंय. पेलो असलो ना तरी बेजा तल्ल काय आपला. आणि काय खोटा नाही बोला तो. सिद्धार्थला अजून पासून सांगत होतो या पट्टीचा नाच सोड. हा नाही ऐकलं. आता डोळे उघडले असतील तिनं शांत खाल्ल्यावर. बस पुरे. एक शब्द बोलू नका आता. आपण नाही बोलत. सगळी दुनिया बोंबलतीये. सगळ्या वस्तीवर चर्चा तिच्या माईला छिनाल. अरे आपण इज्जतदार आहे. हा खानदानी शान खाल्लं तुझ्या पोरीना. हॅलो, मी प्रिन्सिपल जोशी बोलतोय. हॅलो, मी मिसेस मुळगावकर बोलतेय. सरिता मुळगावकर आहे ना, चौथीतली, तिची पेरेंट. बोला. अहो बोला काय बोला, तोंड बंद ठेवायची पाळी आली आहे. का? काय झालं? अहो ते आपटेबाईंच्या प्रकारामुळं नाही, म्हणजे झालं ते खरंच खूप वाईट झालंय, पण त्याचा माझ्या मुलीच्या मनावरती खूप भयंकर परिणाम झालाय. अहो शाळेमध्ये जायलाच तयार नाहीये ती. अहो मग तुम्ही समजून सांगा तिला. अहो आम्ही काय समजावणार. शाळेमध्ये सुद्धा तीच चर्चा. आणि घरी येऊन मला ही विचारते बलात्कार म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. आता काय समजावून सांगणार मी तिला. आता मी काय करू मुळगावकर बाई? म्हणजे खरंय झालंय ते खूप वाईट झालंय, पण दुसऱ्या गावात नोकरी नाही का मिळणार तिला? दुसऱ्या गावात ती स्वतः पोचायची आधी बातमी पोचेल. फायदा काय? खरंय तुमचं म्हणणं. जगभर झालंय ते आता सगळं. पण निदान आपल्या शाळेतनं तरी राजीनामा दे म्हणावं. पुढचं पुढे बघेल तिचं ती. विचार करतो. अगं तू बाबाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आपली मैत्री अशीच चालू राहील. मी तुला अशीच मदत करत राहील. तुझ्या पाठीशी उभा राहील. म्हणजे काय करणार आहेस तू? अंबू, याचा शांतपणे विचार करायला हवा. आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न करशील? नाही, हा निर्णय इतक्या घाईघाईने नाही घेता येणार. म्हणजे मैत्रीण म्हणून मी चालते, बायको म्हणून नाही असं? हे बघ, मी तुला पूर्वीपासून सांगत आलोय, या लग्नाला माझ्या आई वडिलांचा विरोध आहे. अगं जुनी लोक आहेत ती. काही जुन्या सनातन कल्पनांचे बळी झाल्या प्रकरणामुळे ते सुद्धा हादरले. तोही तसल्याच कल्पनांचा तेवढाच मोठा बळी आहे सिद्धार्थ. बलात्कार हा एक अपघात असं का नाही समजू शकत तू? तुलाही असं वाटतं मी भ्रष्ट झालीये? नाही, मला नाही वाटत असं. खरं सांगू, मला नाही वाटत असं. अगं पण सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात अंबू. मला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या मनाचा तू त्यांच्यावर ढकलू नकोस. ठीक आहे. हे बघ अंबू, मी तुझ्याशी आजवर कधीही खोटं बोललो नाही, आजही बोलणार नाही. झाल्या प्रकरणाचा तुला जितका हादरा बसलाय तितकाच मलाही बसलाय.
मलाही थोडासा सावरायला वेळ हवा आहे. वेळेचा प्रश्नच येत नाही. असल्या पुरुषाशी मलाही कर्तव्य नाही. मला कधीच असला नवरा चालणार नाही आणि नवऱ्याशिवाय जगता येणार नाही असं समजणारी मी नव्हे. मला असं वाटतं की आता शांतपणे या विषयावर आपण नाही बोलू शकत. आपण उद्या बोलूयात. काही आवश्यकता नाही. काहीच आवश्यकता नाही. दलित म्हणून तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तू चिडून बोलायचास. सगळ्या अन्यायाविरुद्ध बंड करायला पाहिजे असं म्हणायचास. तेव्हापासून मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. पण आता लक्षात आलं ते सगळे मुखवटे होते. तू अन्यायाविरुद्ध नाहीयेस सिद्धार्थ. तू फक्त तुझ्यावरच्या अन्यायाविरुद्ध आहेस. नशीब माझं वेळीच लक्षात आलं माझ्या. तू बंडखोर विद्रोही वगैरे कोणी नाहीये सिद्धार्थ. कुठल्याही वर्गातल्या पुरुषासारखा एक सामान्य पुरुष आहेस. आणि हे लक्षात न घेता मी जर तुझ्याशी लग्न केलं असतं ना तर तुझ्या बरोबरचा संसार हा एक कायमचा बलात्कार ठरला असता. निघ तू सिद्धार्थ. आपलं लग्न झालं नाही तरी शक्य ती सगळी मदत मी तुला करीनच. नको. मनाचा एवढा मोठेपणा तू घेऊ नकोस. तुझी मदत मी घेतली ना तर माझे पाय निकामी होतील. मला धड उभे राहता येणार नाही. तुझी मदत मला नकोय. खरंच जा तू सिद्धार्थ. सर्व पुराव्यांची नोंद घेऊन आणि योग्य ती छाननी केल्यानंतर कुमारी अंबिका शिवराम आपटे हिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झालेले नाही. तिने आरोपी नंबर 1 गुलाबराव जाधव यांचे सार्वजनिक जीवन कलंकित करण्यासाठी हा डाव रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पांडू गणपत, शिवा आत्माराम आणि गुलाबराव जाधव यांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात येत आहे. झालं हे वाईट झालं.
खरं म्हणजे निकाल आपल्या बाजूने व्हायला हवा होता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं आपल्या विरोधात गेला लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं आणि इतका विरोधात की आपल्यावरच संशय निर्माण झाला. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं त्यातून अंबिका देवींनी न्यायाधीशांवर चप्पल पिरगवली. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं इथून काही निष्पन्न झालं नाही म्हणून बरं. आणि विश्वाधारं गगन आपल्यावरच खटला झाला तर मेघवर्णं शुभांगं. पुरे पुरे तुम्ही दोघं जरा शांत बसता का? मला थोडा एकांत हवंय. तुम्ही जरा बाहेर जाता का? लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भव. पण म्हटलं इतर काही गोष्टींबद्दल बोलता येईल. तुम्ही कसली काळजी करताय तिची? तिचं ती पाहून घे. तुमच्यातला हा पुरुषपणाच आपल्याला आवडला. आम्ही तुम्हाला घेराव वाटला. राजकीय पुढाऱ्यांचे बुरखे असे टरा फाडायलाच हवेत. त्याशिवाय त्यांच्या विरुद्ध आवाज उठणार कसा? चित्रीबाई लग्नाला तयार झाल्या होत्या. तू म्हणत असशील तर तुझ्याशी करेन मी लग्न. आपलं लग्न झालं नाही तरी शक्य ती सगळी मदत मी तुला करेन. सर्टिफिकेट मिळालं. अंबिकावर बलात्कार झालेला आहे. तुम्ही ही केस मागं घ्या आणि शांत बसा. मला सांग, मी जर ब्राह्मण नसते, दलित असते तर तू मोर्चा काढला नसतेस? तुम्ही सगळेजण माझ्यासाठी लढला नसतात? त्या माया गवईसाठी लढलात तसे? माया गवईची आणि तुझी बरोबरी कशी काय होऊ शकेल? हे बघ, माया गवई दरिद्री आहे, अनपड आहे, तिला स्वतःच्या हक्कांची जाणीव नाही आहे. म्हणजे तुम्ही लोक सुद्धा जाती टिकवणारेच का? आम्ही पोलीस कंप्लेंट केली. अण्णांनी नरवण्यांना सुद्धा सगळा प्रकार सांगितला. काय? अगं निदान मी यायची वाट तरी पाहिजे. पाणी घेऊन आलो तरी खेचला मला. सुईच्या नेड्यात कधी दोरा ओलाय? हो, नेड फिरवा. हे बघा आपल्याबाई, सरिताची शिकवणी घ्यायला आता परत तुम्ही नाही आलात तरी चालेल. झाला प्रकार, तुम्ही खूप एन्जॉय केला. बलात्कार कधी कोणी एन्जॉय करतो का? तो निव्वळ बलात्कार होता की काय हे सिद्ध व्हायचंय अजून. कुमारी अंबिका शिवराम आपटे हिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झालेले नाही. अंबिकाताई, कोण? बंडा. कायदा हातात घेणाऱ्यांना दहशत.